तुहिरी माझा मितवा या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। तर आता आपण इथे पाहणार आहोत सगळ्यात जास्त थाटामाटात मीच मिरवणार असा तोरा मिरवत असलेल्या मामीला अंजलीच्या डोहाळे जेवणात लंकेची पार्वती म्हणून वावरावं लागणार। तर दुसऱ्या बाजूला आता सतत अर्णवला आधार देत असलेल्या ईश्वरीला आजी देणार अंजलीचा पहिली ओटी भरण्याचा मान। तर दुसऱ्या बाजूला आता अर्णवला राकेशबद्दलचं सगळं सत्य समजणार। आता नेमकं काय काय कसं कसं घडतं हे सगळं जाणून घेऊया आपल्या ह्या व्हिडिओमध्ये। तर आता आपण पाहतोय की अंजलीचं डोहाळे जेवण करायचं असं आजींनी ठरवलं आहे। वल्लरी काम करायला तर पुढे नसते, पण आता जेव्हा घरात डोहाळे जेवणाची सगळी तयारी वगैरे झाली आहे तेव्हा मात्र वल्लरी पुढे करते आणि वल्लरी सगळ्यांना सांगते की मी तर अंजलीच्या डोहाळे जेवणाला इतकी सजणार तितकी नटणार, मी एवढे दागिने घालणार तेवढे दागिने घालणार, मी असं करणार तसं करणार। वल्लरीने तर आता साडीचं सिलेक्शन करायला घेतलेलं असतं, साडीवरती मॅचिंग ज्वेलरी वगैरे ती ठरवत असते। तर दुसऱ्या बाजूला आता ईश्वरी आणि अर्णव हे दोघंही शलाकाच्या गावच्या घरी पोहोचलेले असतात आणि आता गावच्या घरी पोहोचल्याच्या नंतर मग आता ईश्वरी आणि अर्णव हे शलाकाच्या भावाला आणि वहिनीला शलाकाच्या नवऱ्याबद्दल म्हणजेच राकेशबद्दल विचारतात, राकेशचा फोटो दाखवून। आता शलाकाच्या वहिनीला भीती वाटते, तिला वाटतं की या राकेशने ह्या लोकांकडनं पैसे घेतलेत आणि म्हणून ही लोक इथे शोधत घर आलेली आहेत। मग आता तो दादा त्याच्या बायकोला इशारा करून सांगतो की आमचा या माणसाशी काहीही संबंध नाही आहे, असं सांग, असं बोल। त्यावेळी त्याची बायको म्हणते की हे बघा, आमचा या माणसाबरोबर काहीही संबंध नाही आहे, आम्ही नाही ओळखत या माणसाला, तुम्ही चुकीच्या पत्त्यावर आलाय, तुम्हाला यांनी लुटलं असेल, याने तुमच्याकडनं पैसे वगैरे घेतले असतील, आम्हाला त्याच्याशी काहीही घेणं देणं नाही आहे, आमचा संबंध नाही आहे, त्यामुळे तुम्ही इकडनं जा बरं, निघा तुम्ही इकडनं। आणि मग आता ती बाई दार लावून घ्यायला लागते आणि म्हणत असते, आणि हो आणखीन एक गोष्ट, या माणसाने तुम्हाला काय सांगितलं आहे काय नाही त्याच्याशी आम्हाला काहीही संबंध नाही, पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगते ती लक्षात ठेवा, या घरात या माणसाला कोणीही ओळखत नाही, समजलं। आता अर्णव हा ईश्वरीला म्हणतो, मिसिंदर मला वाटत नाही आपल्याला इथून काही माहिती मिळेल, चल। त्याबरोबर ईश्वरी म्हणते, थांबा सर। आणि मग आता ती त्या बाईसमोर हात जोडते आणि म्हणत असते, ताई प्लीज असं नका करू, एकदा माझं म्हणणं काय आहे ते ऐकून घ्या आणि त्यानंतर मग तुम्ही जे काही बोलाल ना ते सगळं मला मान्य असेल, पण प्लीज एकदा माझं म्हणणं शांतपणे ऐकून घ्या। नाही, तुम्ही या माणसाला ओळखत नाही असं जरी तुम्ही म्हणत असलात तरी मला माहिती आहे तुम्ही या माणसाला ओळखता, कारण शलाकाताईंचा नवरा होता हा, बरोबर बोलते ना मी? ताई आज प्लीज माझी मदत करा। ईश्वरी त्या बाईला हात जोडून कळकळीने विनंती करताना अर्णवला बघवत नाही। अर्णव म्हणतो, मिसिंदर तू हे काय करतेस? त्यावर ईश्वरी म्हणते, सर थांबा ना तुम्ही जरा, बोलू देत ना मला त्यांच्याशी। आणि मग ईश्वरी सांगू लागते, मला माहिती आहे हा शलाकाताईंचा नवरा आहे, याने शलाकाताईंची फसवणूक केली, पण तुम्हाला कदाचित एक गोष्ट माहीत नाही आहे आणि ती म्हणजे ह्याने शलाकाताईंचा खून करून टाकला आहे। त्यावर आता ते दोघंजण रडायला लागतात आणि म्हणतात, काय? त्यावर ईश्वरी त्या बाईला आधार देते आणि म्हणते, हो या नीच माणसाने शलाकाताईंचा खून करून टाकला आहे आणि त्यांना एका सुटकेसमध्ये भरून त्याने त्यांची बॉडी पुरली होती, पण हल्लीच ती बॉडी पोलिसांना सापडली आणि पोलिसांना मी ओळख पटवायला मदत केली की त्या शलाकाताई आहेत। आणि आता तोच नीच नालायक माणूस माझ्या नंदेचा नवरा म्हणून आमच्याच घरात राहतोय, ते सुद्धा जवळपास 4 वर्षांपासून। अहो 4 वर्ष तो माझ्या नंदेची फसवणूक करतोय आणि आता माझी नणंद गरोदरसुद्धा आहे आणि माझ्या नंदेची फसवणूक करतोय। एवढंच सोडा, आजपर्यंत ह्या नीच माणसाने किती मुलींची फसवणूक केली असेल ना हे काही माहीत नाही आहे। तुम्हाला एक गोष्ट सांगते, तुमचा विश्वास पटणार नाही, ह्या माणसाने तुमच्या नंदेला म्हणजे शलाकाताईंना काय म्हणून फसवलं? राजेश्वर पाटील म्हणून, आणि नंतर माझ्या नंदेला काय म्हणून फसवलं? राजेश भोसले म्हणून, आणि हाच माणूस मला सुद्धा फसवत होता राकेश नाईक म्हणून, पण तेव्हा अर्णव सर देवासारखे आले आणि त्यांनी मला वाचवलं। त्यावेळी मग आता लगेचच शलाकाची वहिनी सांगू लागते, हा एक नंबरचा नीच नालायक हरामखोर निर्लज्ज माणूस आहे। त्यावर ईश्वरी म्हणते, हो ते सगळंच मला माहिती आहे, पण मला तुम्ही सांगा की याने शलाकाताईंबरोबर लग्न कसं केलं, याने तुम्हाला काय सांगितलं? त्यावर मग आता ती बाई सांगू लागते, याने शलाकाला मागणी घातली रीतसर
आणि हा आमच्या घराच्या जवळ राहायचा आणि अनाथ आहे असं आम्हाला सांगितलं. आम्हाला याची दया आली. आम्हाला वाटलं अनाथ आहे बिचारा. आम्ही लग्नाला तयार झालो आणि शलाकालासुद्धा वाटलं की चांगला मुलगा आहे. आम्ही याचं आणि शलाकाचं लग्न लावून दिलं. चांगल्या पद्धतीत लग्न लावून दिलं. लग्न झाल्याच्या नंतर मग काही दिवस हा शलाकाबरोबर इथंच राहिला. त्यांचं इथंच भाड्याने घर होतं आमच्याच गावात. आणि मग कालांतराने त्याने आम्हाला सांगितलं की आता त्याला नाशिकला शिफ्ट व्हावं लागेल. नाशिकला त्याचं शहरात काम लागणार आहे. आम्ही नाशिकमध्येच पण गावातल्या साईडला राहायचो आणि तो आता शलाकाला घेऊन मी शहरात जाऊन राहतो नाशिकच्या प्रॉपर सिटीमध्ये असं आम्हाला म्हणाला. आम्ही ठीक आहे म्हणालो, परवानगी दिली आणि मग शलाका आणि तो दोघंजणं तिकडे राहू लागले. 3-4 महिन्यानंतर त्याने आम्हाला सांगितलं की तो ज्या आश्रमात लहानाचा मोठा झाला त्याला ज्या मास्तरांनी सांभाळलं त्या मास्तरांची तब्येत खूप बरी नाही आहे, म्हणून त्यांना पैशांची गरज आहे. आणि त्यावेळी त्याने शलाकाच्या नावावर असलेलं घर स्वतःच्या नावावर करून घेतलं आणि नंतर शलाकाचे सगळे पैसे दागिने सगळं लुटून तो पळून गेला. त्याला शोधण्यासाठी शलाका शहरात गेली होती मुंबईला आणि तिचं हे सगळं वाईट घडलं. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे आजीने अंजलीच्या डोहाळे जेवणाची सगळी तयारी करून घेतलेली असते. पण एक महत्त्वाची गोष्ट राहिलेली असते, ती म्हणजे ईश्वरीच्या माहेरी निमंत्रण करण्याची. आता आजी मामाला म्हणते, अरे विसरतोयस कसा अविनाश तू, आपल्याला ईश्वरीच्या घरी निमंत्रण पाठवायला पाहिजे. त्यावर मामा म्हणतो, अगं आई तुला काय वाटतं विसरेन का मी? आता ते काय फक्त आपल्या ईश्वरीचं माहेर नाही आहे, आता आपल्या धाकट्या सुनबाईंचं माहेरसुद्धा तिथेच असणार आहे. 2-2 सुना आहेत तिथल्या म्हटल्यावर निमंत्रण तर करणारच ना. आणि मग आता मामा हा ईश्वरीच्या आईला निमंत्रण करण्यासाठी फोन करतो. आता तो ईश्वरीच्या आईला कॉल करतोय, निमंत्रण देतोय. ह्या सर्व गोष्टी वल्लरीला माहीतच नसतं. वल्लरीला ह्या सर्वबद्दल कल्पना नसल्यामुळे वल्लरी मस्त छान तयारीला लागलेली असते, किती काय काय कसं कसं तयार करणार आहे वगैरे वगैरे. तर आता नम्रता ही सुद्धा विचारते आईला की आई मग आपण जायचं का अंजलीताईंच्या डोहाळे जेवणाला? त्यावर सुप्रिया तिला म्हणते की तू एकटीच जा. त्यावर नम्रता म्हणते पण आई का? त्यावर सुप्रिया म्हणते मी सांगते ना म्हणून. आता अर्णवच्या समोर जायचं नाही, त्यामुळे मग सुप्रिया नम्रताला एकटीलाच डोहाळे जेवणासाठी पाठवते. आता सुप्रिया ही नम्रताला सांगते पण त्या आकाशच्या आईपासून जरा जपून राहा. त्यावर नम्रता म्हणते म्हणजे? त्यावर ती सांगते अगं म्हणजे त्यांना तू आवडत नाहीस, जरा काळजी घे. त्यावर नम्रता होकार देते. आता नम्रताला घरी आलेलं पाहून आकाशला तर खूपच जास्त आनंद होतो. आकाश आणि नम्रता दोघंजणं एकत्र आता डेकोरेशनचं काम करत असतात. आकाश ते हलव्याचे दागिने नम्रताच्या अंगावर ठेवत म्हणतो, नम्रता जेव्हा आपली वेळ येईल तेव्हा तू सुद्धा या दागिन्यात खूप सुंदर दिसशील ना. त्यावर आता वल्लरी त्या ठिकाणी येते आणि वल्लरी हे सगळं बघते. आता वल्लरीला हे सगळं बघून खूप राग येतो आणि वल्लरी म्हणते ह्याला काय अर्थ आहे, वेळ आहे अजून लग्नाला, तर या मुलीला इथे बोलवायची काय गरज होती? लग्नानंतर कधी वाटतं का सगळं असूनही आयुष्यात काहीतरी कमी आहे? प्रयत्न खूप करता पण यश मात्र दूरच राहतं. प्रेम, पैसा, संसार, आरोग्य सगळ्याच गोष्टी एकाच वेळी अडचणीत आहात? मग काळजी करू नका, कारण आता उपाय आहे. स्वामी समर्थ ज्योतिषी केंद्र, महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध ज्योतिषी माधवराव जोशी, वंशीकरण स्पेशालिस्ट. समस्या कोणतीही असो, उपाय मात्र नक्की. लग्नयोग, संतान सुख, पती-पत्नीमध्ये होणारं भांडण, पैशात बरकत नसणे, मनातलं प्रेम मिळवणे, मंगलदोष, कोर्ट केस, घर जमीन त्रास, नोकरी समस्या, व्यापार अडचणी, आरोग्य समस्या, लव्ह मॅरेज, स्त्री पुरुष वंशीकरण किंवा करणी बाधा असो, अशा एखाद्या गुप्त व अतिशय कठीण समस्येत असाल तर आजच गुरुजींशी संपर्क साधा. फक्त 3 दिवसात तुमच्या सर्व समस्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न. विश्वास ठेवा, बदल स्वतः अनुभवा. धन्यवाद. बघू यायचं की नाही ते हिने. त्याबरोबर मग मात्र आता नम्रता ही गप्प राहते, ती काही बोलत नाही. तर मामा म्हणतो वल्लरी काय चाललंय तुझं, मी आमंत्रण दिलं होतं त्यांना. त्याबरोबर लगेचच आकाश म्हणतो ॲक्च्युली मी बोलावलंय मॉम नम्रताला. तुला काय प्रॉब्लेम आहे नम्रताचा? तू येता जाता नम्रताला का सतत टॉन्ट मारत असतेस? हे बघ मॉम, तू एक गोष्ट विसरू नकोस, कितीही काहीही झालं तरी आता नम्रता माझी होणारी बायको आहे आणि तू तिच्याबरोबर प्रत्येक वेळी हे असं इन्सल्टिंग बोललेलं, तिला प्रत्येक वेळी टॉन्ट मारलेले मी सहन करणार नाही, मी टॉलरेट नाही करू शकत. कळलं ना? प्रत्येक वेळी तू तिला घालून पाडून का बोलत असतेस? ती तुला काही बोलत नाही, तुझ्या नादी लागत नाही, पण तू येतेच जातेस आणि नम्रताला टॉन्टच मारत राहतेस. तेव्हा वल्लरी म्हणत असते की अच्छा म्हणजे आता तुला न झालेल्या ह्या बायकोसाठी आईशी वाद घालायचा आहे. तर हे बघ
एक गोष्ट लक्षात ठेव आकाश, अजून तुझं ह्या मुलीबरोबर लग्न झालेलं नाही आहे. ठीक आहे, मला ना काही बोलायचंच नाही आहे. फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की अजून या मुलीचं आपल्या घरात कशातही काहीही नाही आहे. मग या मुलीच्या घरी तुम्हाला आमंत्रण करायची गरज होतीच काय? मी म्हणते, का बोलावलं तुम्ही हिच्या घरच्यांना? त्याबरोबर मग मामा म्हणतो, काय आहे ना वल्लरी, तुझ्या लक्षात नसलं तरीसुद्धा तुला एका गोष्टीची आठवण करून देतो. नाही म्हणजे बरोबर म्हणतेस तू की अजूनही कशात काही नाही आहे आकाश आणि नम्रताचं. पण तुझ्या माहितीसाठी तुला सांगतो, ईश्वरी ही सुद्धा देसाईंचीच मुलगी आहे आणि ईश्वरी आणि नम्रता ह्या दोघीही सख्ख्या बहिणी आहेत. आणि ईश्वरीच्या माहेरी निमंत्रण दिल्यानंतर ईश्वरीच्या घरून नेमकं कोण येतं हे ईश्वरीच्या घरच्यांचा प्रश्न आहे, बरोबर ना? त्यावर लगेचच वल्लरी म्हणते, अहो पण डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आहे ना, मग बाई माणसांचा कार्यक्रम आहे हा, यामध्ये या मुलीचं काय काम, हिने कशाला यायचं? त्यावर मामा म्हणतो, अगं पण बायकांचा जरी कार्यक्रम असला तरीसुद्धा आता भाऊजय होणार आहे की नाही, ती सुद्धा अंजलीची, मग तिला वाटणार नाही का की आपल्या नंदेच्या कार्यक्रमात सहभागी व्हावं म्हणून? त्यावर वल्लरी म्हणते, झाल्यानंतर सहभागी व्हायचं, आत्ता अजून हिची काहीही गरज नाही आहे, समजलं ना? उगाचच्या उगाच तोंड उचलून प्रत्येक वेळी आपल्या घरी येते ती. त्याबरोबर मग आता वल्लरी म्हणते, ठीक आहे, तुम्हाला ही हवी आहे ना कार्यक्रमाला, मीच नाही थांबत, मीच निघून जाते. आणि वल्लरी तिकडनं चाललेली असते. त्यावेळी मग मात्र आता आजींचा पाराच चढतो आणि आजी वल्लरीला म्हणतात, वल्लरी थांब. त्यावेळी वल्लरी थांबते. आजी म्हणतात, काय चाललं आहे तुझं? हां, लहान आहेस का तू असं लहान मुलांसारखं अडवून वागायला? हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव, आत्ता तू घरातनं बाहेर कुठंही पडणार नाही आहेस, समजलं ना? आणि राहिला प्रश्न नम्रताचा इथे येण्याचा, तर नम्रताला आपल्या घरून रीतसर आमंत्रण गेलं होतं आणि त्यानंतरच नम्रता आली होती. उलट तिला आमंत्रण द्यायची सुद्धा गरज नव्हती, कारण आता ती घरची होणारी धाकटी सून आहे. त्यामुळे ह्या घरात येणं, ह्या घरातल्या कार्यक्रमात सहभागी होणं हा नम्रताचा हक्क आहे. त्यामुळे पुढच्या वेळी नम्रताला ह्या घरात येण्यावरून तू काहीही बोलायचं नाही, समजलं? झालं तेवढा तमाशा पुरे झाला, आता मला आणखीन वाद नको आहेत. इतक्यात आता अंजली ही घरी आलेली असते. तर ती विचारते की काय झालं, तुम्ही वाद का घालताय? त्यावेळी आजी म्हणते, नाही गं, काही नाही अंजली, ते सगळं सोड, नम्रता तू जा आणि अंजलीला छान तयार कर बरं. त्यावेळी मग नम्रता होकार देते आणि ती अंजलीला घेऊन आतमध्ये जाते. थोडा वेळ अंजलीला जरा बसवते, तिला पाणी वगैरे देते, चहा कॉफी विचारते आणि त्यानंतर मग आता ती छान सुंदरपैकी अंजलीला तयार करते. तर बाहेर आजी ह्या आता सांगत असतात वल्लरीला, हे बघ वल्लरी, एक गोष्ट लक्षात ठेव, उगाचच्या उगाच तू तमाशा करू नकोस, तू सतत त्या नम्रताला घालून पाडून बोलू नकोस. कितीही झालं आणि काहीही झालं ना तरी आता ती तुझ्या मुलाची होणारी बायको आहे, हे तुला विसरून चालणार नाही, कळलं ना? तोपर्यंत आता त्या ठिकाणी ईश्वरी आणि अर्णवसुद्धा आलेले असतात. आता सुंदर नटवून अंजलीला नम्रताने बाहेर आणलेलं असतं. आता ईश्वरी नम्रताला इतकं सुंदर नटलेलं बघते आणि खूप खुश होते. ती म्हणते, वाव, खरंच अंजलीताई, तुम्ही किती गोड आणि सुंदर दिसताय, तुम्हाला काय सांगू, दृष्ट लागायला नको तुम्हाला कोणाची. तर आता अर्णव मात्र नाराज असतो. तिकडे जे काही शालाकाच्या घरी त्याने राकेशबद्दल ऐकलेलं असतं ते सगळं ऐकल्याच्या नंतर तर आता लगेचच अंजली ही अर्णवला आणि ईश्वरीला विचारते की काय रे, तुम्ही दोघंजणं तुमच्या कुठल्या अशा महत्त्वाच्या कामासाठी गेला होतात की मी घरी येणारे याहूनही तुम्हाला घाई होती? त्यावर मग ईश्वरी म्हणते, अहो अंजलीताई, ते काय झालं, सरांच्या कुठल्या तरी मित्राच्या गाडीचा अपघात झाला होता आणि त्यांनी रात्री सरांना कॉल केला आणि बोलवून घेत होता, म्हणून मग मीच म्हटलं की मी सुद्धा तुमच्याबरोबर येते, तुम्ही एकट्याने जाऊ नका. तर आता अर्णव हा तिकडनं काहीही न बोलता थेट खोलीत निघून जातो. आता ईश्वरीला कळतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे. ईश्वरी म्हणते, अंजलीताई, तुम्ही तर खूप सुंदर दिसताय, पण अजून मी तर आवरलेलं नाही आहे ना, मी सुद्धा आले आवरून. आणि मग ईश्वरी ही आता तिकडनं वरती रूममध्ये येते. आता ती बघते तर काय, अर्णव खोलीत रडतोय. आता अर्णवला रडताना बघून ईश्वरीला खूप मोठा धक्का बसतो. ईश्वरी अर्णवला विचारते, अर्णव सर, काय झालं, तुम्ही का रडताय? अर्णव काही नाही बोलतो. ईश्वरी म्हणते, सर सांगा ना, काय झालं आहे, बोला. त्यावर अर्णव म्हणतो, लहानपणापासून आम्ही ऐकत आलो की आमचा बाप वाईट होता, आमचा बाप नालायक होता, आमच्या बापाने आमच्या आईला फसवलं वगैरे सगळं. आणि आता माझ्या ताईच्या बाळाच्या बाबतीत पण तेच, त्याचा बाप तर खुनी. म्हणजे काय हे सगळं ना, बघ ना, आज खाली ताईच्या चेहऱ्यावर किती आनंद आहे, किती तेज आहे. पण जेव्हा ह्या सर्व गोष्टी तिला कळतील, जेव्हा तिला समजेल की तिचा नवरा किती नीच आहे, किती नालायक आहे, तेव्हा काय वाटेल माझ्या बहिणीला?
आज तिच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे, तिच्या चेहऱ्यावरचं जे हसू आहे ते एका क्षणात विरघळून जाईल, सगळ्याचा सत्यानाश होईल. हे सगळं माझ्यामुळे घडणार आहे. सगळ्याला मी जबाबदार आहे. त्या राकेशने मला सांगितलं की त्याचं ताईवर प्रेम आहे. ताई मला बोलली की मला मुलगा आवडला आहे आणि मी लग्नाला होकार दिला. जर मी तेव्हाच राकेशची चौकशी केली असती, जरा सगळ्या बाजूंनी व्यवस्थित तपासून बघितलं असतं, तर आज हे सगळं घडलंच नसतं. मुळात मी विचार करायला पाहिजे होता ना माझ्या बहिणीचं लग्न लावून देताना. पण मी माझ्या बहिणीच्या आनंदाच्या पुढे काहीच बघितलं नाही. मी होकार दिला लग्नाला. मी ठीक आहे म्हटलं. मी जर वेळ असताना व्यवस्थित बघून घेतलं असतं ना सगळं, तर आज हे सगळं माझ्या ताईच्या बाबतीत घडलं नसतं. सगळ्याला मी जबाबदार आहे. उद्या माझ्या ताईच्या बाळाला पण लोकांचं तेच ऐकून घ्यावं लागणार आहे जे आम्ही लहान असताना आम्हाला ऐकून घ्यावं लागलं. आम्ही अनाथ आहोत, आम्ही आमच्या मामाच्या घरी राहिलो, आम्ही अश्रित म्हणून वाढलो वगैरे वगैरे सगळं. त्यावर ईश्वरी म्हणते, बास बास बास, अहो किती निगेटिव्हिटी, का असा वाईट विचार करताय? अर्णव सर, असं काहीही होणार नाही आहे. आणि आत्ता तुम्हीच म्हणालात ना की तुम्ही लहानाचे मोठे तुमच्या मामाच्या घरी झालात म्हणून. मग तेच तर, जर तुम्ही तुमच्या मामाच्या घरी लहानाचे मोठे झालात, तुमच्या मामाने तुम्हाला आधार दिला, तर अर्णव सर तुम्हीसुद्धा अंजलीताईच्या बाळाला आधार द्यालच की. आणि तुम्हाला माहिती आहे का, जितकं छान तुमच्या मामाने तुम्हाला सांभाळलं ना, तितकं किंबहुना त्यापेक्षाही छान तुम्ही आपल्या अंजलीताईंच्या बाळाची काळजी घ्या. मला खात्री आहे तुमच्यावर. हां, पण एक गोष्ट, अंजलीताईंच्या बाळाला मामी मात्र चांगली मिळणार आहे. मी काय वल्लरी मामीन इतकी खाष्ट मामी होऊ शकत नाही. एवढं बोलून ईश्वरी हसते. अर्णव ईश्वरीला मिठी मारतो. अर्णव रडत असतो. ईश्वरी, सगळं छान होईल, तुम्ही घाबरू नका, असं अर्णवला सांगते. मी आहे ना तुमच्याबरोबर, असं ती अर्णवला म्हणत असते. त्यानंतर आता इकडे सुप्रिया हिची पोरगी आली आहे, म्हणजे सुप्रियासुद्धा येऊ शकते. आणि त्यामुळे मी आता इथे थांबणं रिस्की आहे, पण मला ती म्हातारी घराबाहेरसुद्धा पडू देत नाही आहे. मग आता काय करू, असा विचार वल्लरीला पडलेला असतो. मग वल्लरी आता विचार करते आणि विचार वगैरे करून झाल्यावर ती एकदम साधी साडी नेसते. तिच्यावरती अगदी एक फक्त लांब मंगळसूत्र घालते आणि गजरा वगैरे काहीही केसात न माळता ती बाहेर येते. आता सगळेजण डोहाळे जेवणासाठी, अंजलीच्या डोहाळे जेवणासाठी छान नटलेले असतात, सजलेले असतात. ईश्वरीने सुंदर साडी घातलेली असते, छान दागदागिने घातलेले असतात. नम्रताने सुद्धा येताना छान साडी घातलेली असते, दागदागिने घातलेले असतात थोडेफार. अंजलीचा तर काही प्रश्नच नाही. अंजली तर अगदी सुंदर आणि छान गोंडच दिसत असते. आणि आता ओटी भरण्याचा कार्यक्रम सुरू करूया, असं आता सगळ्या बायका म्हणू लागतात. अंजलीला आता आणून त्या चंद्रावरती बसवलं जातं. अंजली तर खूप खुश असते. ती राकेशला म्हणत असते, अहो तुम्ही तिकडे लांब का आहात, या ना माझ्याजवळ. राकेश अंजलीच्या शेजारी येऊन उभा राहतो आणि अर्णवकडे तो आता रागाने बघत असतो. त्यावेळी ईश्वरी अर्णवला आधार देते. ती अर्णवला सांगते, अर्णव सर तुम्ही शांत राहा, तुम्ही चिडू नका. अर्णव ईश्वरीला म्हणत असतो, मिस इंदौर, मला नाही जमत आहे शांत राहणं, मला नाही जमत आहे गप्प बसणं. ईश्वरी त्याला सांगते की तुम्हाला शांत राहावं लागेल अंजलीताईंसाठी, अंजलीताईंच्या तब्येतीसाठी. आता फार दिवस नाही, घोडा मैदान लांब नाही अर्णव सर. एकदा का अंजलीताईंचं बाळ ह्या जगात आलं की मग आपल्याला जे हवं ते आपण करूच की. आता ईश्वरी आणि अर्णव एकमेकांच्या कानात पुटपुटत असतात. त्यानंतर मग आता लगेचच वल्लरी म्हणते, चला चला ओटी भरायला सुरुवात करूया, मीच पहिली ओटी भरणार ना. आता अंजलीला आई नाही आहे म्हटल्यावर माझाच मान आहे हा. आणि मग आता वल्लरी पुढे पुढे करू लागते. त्यावेळी मग आजी म्हणते, थांब वल्लरी, नाही अंजलीला आई नाही आहे हे तुझं बरोबर आहे, पण काय आहे ना, अंजलीला वहिनी आहे की. आणि आता हा मान तुझा नाही तर ईश्वरीचा आहे, कारण ईश्वरी राजे शिर्केंच्या घरची सून आहे. जर अर्णवचं लग्न झालेलं नसतं तर मात्र अंजलीची ओटी भरण्याचा मान तुला मिळाला असता. पण आता अर्णवचं लग्न झालं आहे आणि त्याची बायको इथे आपल्या सगळ्यांबरोबर हजरही आहे. त्यामुळे आता हा मान तिचा आहे. ईश्वरी पुढे ये आणि तूच अंजलीची सगळ्यात पहिली ओटी भर. त्यावेळी मग ईश्वरी लगेचच पुढे येते आणि पुढे येऊन ती अंजलीची ओटी भरते. आणि अंजलीला ती म्हणते, अंजलीताई तुमचं सगळं छान होईल, आनंदात होईल, तुम्हाला सगळं जगातलं सुख मिळू द्या. त्यावेळी अंजली ही म्हणत असते, ईश्वरी अगं आता मी सुखीच आहे की, माझ्या इतकं सुखी कोण आहे, एवढा चांगला नवरा आहे, एवढा चांगला भाऊ आहे, एवढं चांगलं कुटुंब आहे, आणि आता गोंडस बाळही होईल की मला. त्याबरोबर मग आता ईश्वरी ही इकडे नाराज होते. त्यावर अंजली तिला विचारते, काय गं तोंड का पडलं तुझं. त्यावर ईश्वरी म्हणते, काही नाही हो,
सहजच मी आले आणि ती लगेचच तिकडनं बाजूला येते आणि स्वतःला समजावते की इशू नाही, तुला नाराज होऊन नाही चालणार, तुला धीर धरायचं आहे. त्याबरोबर आता हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.